हॅलो नमस्कार, मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज आहे बुधवार आणि आज घरातली सगळी साफसफाई करायची होती। साफसफाई म्हणजे घर वगैरे पुसून काढायचं होतं, त्यासाठी मग देवपूजा वगैरे झाली आणि म्हणलं सगळा स्वयंपाक अगोदर करून घ्यायचा आणि नंतर मग घर वगैरे पुसून घ्यायचं, कारण उद्या गुरुवार आहे। तर त्यासाठी मग आजच म्हणलं करायचं। तर इथं नाश्त्याला आज बनवायची होती मॅगी। तर बघा ही आम्ही अशी एकदम स्पायसी भेटते ना, तर ती मॅगी आम्ही आणतो डीमार्टमधून, तर छान लागते आणि यामध्ये एक्स्ट्रा मसाला वगैरे काय टाकायची गरज नाही। तर त्यासाठी मग आता इथं फक्त मी मटरच घालून बनवली आहे मॅगी, बघू शकता इथं। तर आता नाश्ता खाऊन घेतो आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करते। तर इथं कणिक वगैरे मळून ठेवली आहे आणि कसं किती जरी लवकर काम आवरायचं म्हणलं तर लेट होतोच, कारण लहान मुलं असलं की घरामध्ये कसं काम किती जरी आपण टायमावरती करायचं म्हणलं तर ते काय परफेक्ट मॅनेज होत नाही। आणि आता स्त्रीला पण स्कूलला सुट्टी लागली, त्यामुळे मग चाललेलं असतं आपलं निवांत काम। अगोदर देत होती मी डबा लवकर, सकाळी नाश्ता वगैरे बनवून डबा वगैरे सगळा व्हायचा माझा 9:30 वाजेपर्यंत, पण आता तर काही एवढा होत नाही, कारण सकाळी लवकर उठणंच होत नाही, त्यामुळे मग दुपारीच डबा देते। तर आता इथं चालली होती भाजीची तयारी। तर आता नाश्ता वगैरे खाऊन झालाय, आता नाश्त्याची भांडी वगैरे पण घासायची आहेत। तर इथं कणिक वगैरे मळून ठेवली, तर आता बनवायची होती भाजी। तर बटाट्यावरची मी साल अशी पूर्ण काढून घेतली आणि आता चिरून घेते। आणि भाज्या पण होत्या घरामध्ये, तर वाटाणे होते, टोमॅटो होतं, बटाटे होतं, तर त्यामध्ये म्हणलं फक्त आता कांदा घालायचा आणि भाजी बनवून घ्यायची आणि फ्लॉवर पण होतं। तर चला म्हणलं असं सेपरेट तर काय भाजी यांना फ्लॉवरची तर काय खाऊ वाटत नाही, त्यासाठी मग म्हणलं आता मिक्स व्हेजिटेबलच बनवूया। तर चला आता भाजी बनवून घेते आणि कपडे पण मशीनला लावलेत। तर मशीनला कपडे लावले आणि लाईट पण गेली, तर आता कधी येते काय माहीत नाही। तर बघू आता लाईट आले की मग कपड्याची मशीन चालू करते। तर तोपर्यंत मग बाकीचा स्वयंपाक पण आवरून घेते। आणि मागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट होती की तुम्ही थंबनेल कसं लावता त्याचा सुद्धा व्हिडिओ दाखवा आम्हाला, तर मला तो पण व्हिडिओ बनवायचा आहे आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे कसं करते तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण आता थोडासा टाईम लागेल, कारण अगोदरचे व्हिडिओ थोडे पेंडिंग पडले, त्यामुळं मग व्हिडिओ एडिटिंग करायसाठी काही टाईम भेटत नाही, त्यामुळं म्हटलं नंतर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन। तर चला आता भाजी बनवून घेते। तर बघा आता मी माझ्या पद्धतीनं भाजी कशी बनवते तर ते तुम्हाला दाखवते। तर आता कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवले, त्यामध्ये अगोदर थोडेसे जिरे टाकून घेतले आणि आता कांदा चिरून घेतलाय। तर आता इथं कांदा छान असा भाजून घेतलाय। कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, हळद टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं असं, आणि नंतर वरून गरम मसाला त्यामध्ये टाकायचा। तर कांद्यामध्येच गरम मसाला टाकला की छान असा भाजून पण होतो। नंतर वरून मी अद्रक लसूण पेस्ट घातली, तर अद्रक लसूण पेस्ट मी अगोदरच टाकायला पाहिजे होती, नंतर लक्षात आल्यानंतर मी टाकली। तर आता हे भाजून घेते। तर इथं बघा आता सगळं भाजून घेतलं आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड केले। आता टोमॅटो छान असं भाजून घ्यायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये इथं मी वाटाणे टाकले, सगळ्या ज्या भाज्या चिरलेल्या होत्या तर त्या भाज्या मी इथं टाकून घेतल्या सगळ्या। आणि इथं बघा माझा स्वयंपाक चालला होता, तर उर्वीला खाली रडायला येत होतं, तिला वर घेतल्यानंतर शांत बसली। शांत म्हणजे इथं बघा पिठामध्ये हात वगैरे घालत बसले, तर तिला खाली रडायला लागली की वर घेते, आणि वर घेतली तरी पण तिचं मग पिठामध्ये हात घाल काय तर करत बसती, त्याच्यामुळं मग तिला आता खाली सोडले। तर आता चपात्या बनवून घेते आणि मग बाकीचा आवरते। आणि श्रीला करायचा होता त्याचा होमवर्क, तर त्याच्या समर व्हॅकेशनचा त्याला होमवर्क दिलाय आणि त्याला फक्त कलर करायचं असतं, त्यामुळे त्याला मग होमवर्क करायचा असतो। मग मला दे म्हणून मागं लागतं, पण म्हणलं थांब आता माझं सगळं होऊ दे, मग नंतर तुला देते। तर चला आता चपात्या बनवून घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते। तर आता इथं जस्ट चपात्या बनवून झालेत आणि गॅस वगैरे आता पुसून घेते आणि चपात्या थोड्याशा थंड व्हायसाठी मग मी त्या ह्याच्यामध्येच ठेवलेत। थंड झाले की मग डब्यामध्ये भरून ठेवेन। आणि आता गरमी चालू आहे, त्यामुळे मग डब्यामध्ये चपात्या ठेवते आणि जरा थोडा वेळ जर वरती ठेवल्या तर मग अशा कडक आल्यासारख्या येतात, त्यामुळे मग मी डब्यात ठेवते। उन्हाळा असो थंडी असो काही पण असो, इकडं मी डब्यामध्ये चपात्या ठेवते, कारण टोपलं वगैरे मी इकडं आणलं नाही, त्यामुळं मग डब्यामध्ये ठेवते। तर आता थोड्याशा थंड होऊ देते आणि मग नंतर डब्यामध्ये ठेवते। तर आता हे किचन वगैरे सगळं साफ करून घेते
आणि आता भांडी पण एवढी काही जास्त नाहीत, फक्त स्वयंपाकाचीच भांडी आहेत. तर नाश्त्याची भांडी मी अगोदर घासून ठेवली होती. तर चला, तर आता चपात्या थोड्याशा थंड झाल्यात, डब्यामध्ये भरून ठेवते. तर इथं बघू शकता मिक्स व्हेजिटेबल भाजी बनवून तयार आहे. आणि या कढईवरती मी झाकण त्या नॉनस्टिकच्या कढईवरचं आहे, तर ते त्याच्यावरती ठेवले. तर चला, आता किचनवरचं काम आवरून चालले आणि आता राहिलेली आहे फरशी पुसायची. तर बघा, फरशी रोज जरी पुसली ना तरी घाण व्हायची ती होतेच, त्यामुळं मग मी रोज तर काही पुसत नाही. जेवण वगैरे झालं की फरशी पुसून घेते. तर समोर जेवढी बेडच्या समोर जेवढी जागा आहे तर तिथं आम्ही दररोज जेवायला बसतो, तर तेवढी जागा फक्त पुसून होते दररोज सकाळी संध्याकाळी जेवण झालं की. त्यानंतर मग मी 2-3 दिवसातून एकदा पूर्ण अशी रूम जेवढा आहे तर तेवढं पुसून घेते. तर आज म्हटलं पुसून घ्यायची आणि गुरुवारच्या आदल्या दिवशी मी पुसून घेते जर बुधवारी. आणि फरशी पुसायसाठी मी ते मोप वगैरे काय आणलं नाही, कारण हातानंच त्यात मला एवढा पसारा करण्यापेक्षा हातानंच बरं वाटतं पुसायला आणि पटकन होऊन पण जातं. त्याचा एवढा पसारा करण्यापेक्षा त्याला नंतर धुवून ठेवा हे करा, त्यापेक्षा आपलं कापडानं पुसलं की लगेच होऊन जातं. तर आता इथं घरातलं सगळं पुसून घेतलं रूम. आणि आता बाहेरचं मेन डोअर आहे तर त्याच्यासमोर थोडीशीच गॅलरीमध्ये जागा आहे, जास्त काही नाही आहे, तर तेवढंच मग मी पुसून घेते. तर आता अगोदर पाणी टाकून घेतलं आणि श्रीला इथं बघायचं होतं बाहेर येऊ का नको, बाहेर येऊ का नको करत होता. म्हणलं नको, थांब तिथंच, मी आता इथलं पुसून घेते. मग तो तिथूनच वाकून बघत होता, तर त्याला मी ओरडत होते नको येऊ. तर आता इथलं पुसून घेते आणि इथं नंतर मला रांगोळी पण काढायची होती. तर आता इथं मी पायऱ्या वगैरे अगोदरच झाडून घेतल्या होत्या. आता हे सगळं पुसून झालं की मग रांगोळी काढायची. तर इथं बघू शकता छानशी रांगोळी काढली, छाप होते रांगोळीचे. तर बघू शकता घराच्या समोर अशी रांगोळी काढली की किती छान दिसतं, तेवढीशीच काढली तरी. आणि बघा, हा आमचा मेन डोअर जो आहे तर तो किचनमध्येच आहे डायरेक्ट. तर बघू शकता इथं डेकोरेशन जे केलेलं आहे तर ते दिवाळीच्या वेळेस केलेलं आहे. तोरण वगैरे, शुभ दीपावलीचं स्टिकर वगैरे लावलेलं आहे. आणि इथून वरच्या साईडला डायरेक्ट छतावरच जाते, म्हणजे टेरेस आहे वरती आणि एकदम लास्टच्या फ्लोअरवरती आम्ही राहतो. तर चला, आता सगळं काम झालेलं आहे. तर फरशी वगैरे पुसल्यानंतर बघा किती छान दिसतंय घरामध्ये. तर आता एवढं सगळं काम होईपर्यंत उर्वी झोपलेली होती, त्यामुळं मग सगळं काम आवरून घेतलं. त्याच्यानंतर म्हणजे स्त्रीला करायचा होता होमवर्क. तर इथं त्याच्या होमवर्कमध्ये त्याला 2 बॉल काढून दिले होते, एक मोठा आणि एक छोटा. तर त्याच्यामध्ये कलर करायचा होता. तर असं जमतं त्याला करायला, पण थोडासा इकडं तिकडं साईडला जातो, त्याच्यामुळं मग मी हात लावला होता. तर तो करत होता कलर आणि मी करून देऊ का म्हणलं, तर नको म्हणला, मी करायचं आहे. तर इथं बघू शकता कलर देऊन झाला आणि साईडनं मी दिला आणि मधल्या साईडला त्याला द्यायला सांगितला, मग त्यानं तो दिला. आणि इकडच्या साईडला ट्रेस द डॉट्स, म्हणजे त्याला डॉट्स करून दिलेत. तर त्याच्यावरती स्लिपिंग लाईन करायची होती, इथं स्टँडिंग लाईन. तर हा सगळा होमवर्क त्यानेच केला आहे, का मी करून देत नाही, कारण त्याला पण जमायला पाहिजे, मग येईल तसं त्याला करू देते. तर इथं झाला आहे त्याचा सगळा होमवर्क. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.